सांगा नक्की कुठे होते किंवा तुम्ही सगळे सोबत होते? काय झालं? आम्ही नाही तुम्ही त्या गाडीवर होते? आम्ही आणि तुम्ही घेऊन आले पोलीस कराड यांच्यासोबत आलेल्या सगळ्यांना घेऊन चाललेत खरं तर काय झालं नक्की? आम्ही सामान्य कार्यकर्ता आहे. मी आज माझा वाढदिवस असल्यानिमित्त मी काल आळंदी इथे दर्शनासाठी आलो होतो आणि टीव्हीवर बातमी ऐकल्यामुळे आम्ही इथं म्हणजे मी स्वतः आणि माझा एक मित्र आम्ही फक्त इथं बघायला आलता. म्हटलं गाडीवरून तुम्ही उतरलेलं दिसलं आम्हाला. कोणतं नाही 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 बघा ना तुम्ही एवढे कॅमेरे नाही ना एक सुद्धा मी गाडीतून फाशी द्या वाटलं तसं आमचा संबंध आम्ही सामान्य आम्ही आलो ट्रॅव्हल्स आम्ही आळंदीला दर्शनाला आलतो. आले कुठून पण तुम्ही गाव इथं बघण्यासाठी आलो. आम्ही परळीतून आलेले आहेत. बघण्यासाठी आम्ही आमच्या कामानिमित्त आलेले इथं. आमच्या दैवताला आम्हाला टीव्हीवर समजलंय. आम्हाला टीव्हीवर समजलंय. आमच्या परळीचं दैवत आहे ते. तुम्ही बाहेरून आला ना सीआयडी ऑफिस मध्ये कशासाठी आला? खंडणी मागितली ना त्यांनी. इथं टीव्हीवर आम्हाला इथं टीव्हीवर संपलं. आम्ही पुढारी नाहीत. आम्ही एक कार्यकर्ते इथं. काल होतात उद्या होतात कायम राहणार. मोबाईल उचल भांगे 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 काय झालं नक्की? तुम्ही सोबत आला होता? नाव काय नाही नाही, तुम्ही सोबत आला होता ना? नाही नाही आम्ही सोबत नाही आलेलो आम्ही हा, मग तुम्ही आम्ही दुसऱ्या कामासाठी आलेलो आहे आमच्या. पण तुम्ही सगळे परळीवरून आला नाही नाही मग गाव कोणतं तुमचं? मी पाथर्डीचा आहे. हा पाथर्डी बरं पाथर्डीचे हे कुठले आहेत? काय सांगता येणार नाही. बरं ठीक चला काय झालंय म्हणजे वेगवेगळ्या लोकांशी बोलतो आपण इथे पण ते काय खून केल्याचा आरोप आहे. इतके दिवस फरार होते. नाही फरार नव्हते ते. मग कुठे होते? कुठे होतं मग? त्यांच्या पत्नीची कुठे होतं मग? पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कुठे सरेंडर झाले. आता वेगवेगळ्या ठिकाणून गाड्या येत आहेत त्या निघतायत आणि वाल्मिकी कराड अखेर आता दाखल झालेत असं दिसतंय. एक महत्वाचं काय या सगळ्यामध्ये की काय झालं तुम्ही पण तिकडे आला होता आता तुम्ही पण आला होता आता तिकडे नक्की काय झालं? नाही परळीवरून आलो होतो तर आम्हाला माहित झालं वाल्मिकांना सरेंडर होणार आहेत. मग आता त्यांच्या भेटीसाठी आलो दुसरं काय. नाही पण तुम्हीच तर सोबत त्यांना घेऊन आला ना. इतके दिवस अण्णा कुठे होते काय माहिती याच्याविषयी? नाही देवाला होते एवढं माहिती होतं आम्हाला. बरं पण काय फरार काय होते? नाही, काय 20 पण दिवस म्हणजे एवढ्या सापडले मोठ्या पोलिसांना. प्रकरणामध्ये ते आता काय करणार आता काहीतरी राजकीय दडपण आलं नाही, परंतु त्यांच्यावर. तुम्ही ज्यांचं समर्थन करताय ते वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. खोटा खून केला असा देखील खोटा आरोप खोटा आहे. खोटा खोटा आहे ते. इकडे बघा बबन किती हा बापू आंधळे सरपंच खून प्रकरणामध्ये 6 ते 7 महिने झालं फरार आहे. त्याच्या बाबतीमध्ये एवढी तीव्रता का नाही जी तीव्रता ह्या प्रकरणात बी तीव्रता दाखवली का ह्याच्यात काही अडचण नाही कारण हे सरकारी मामला आहे. पण एकाला वेगळा नाही आणि एकाला वेगळा नाही हे देऊ नका. मी इथं यायचं कारण फक्त एवढंच आहे की माझ्या मुलीच्या हृदयाचं ऑपरेशन असताना अण्णांनी मला वैयक्तिक दवाखान्याची मदत केली होती आणि त्यामुळे मी आज इथं आलेलो होतो. बरं ठीक आहे ओके तुम्ही मदत म्हणून आला मला सांगा आता त्यांच्यावर गुन्हे ते तर गंभीरच आहेत ना. बरं याच्या आधी पण गुन्हे दाखल झालेत की? नाही खोटे आहेत ते.